गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. आमची भाग्यश्री आता भाग्यश्रीला शाळेत घेऊन जायचं म्हणून स्वतःच कालवण बनवाय बसली. कशाच कालवण करते? बटाटा चिरला का? चिरला. काय काय केलं? बटाटा चिरला. आता कांदा चिरायचं, तेल होतं आणि त्यात कांदा टाकते. तुम्हाला मी 5 पायाची गाय दाखवतो का आज. हे काका 5 पायाचे गाय घेऊन आलेत. मारत नाही ना इकडून? ओके, एक मिनिट थांबा. हो, इकडं 5 पायाची गाय. 5 पायाची कशी असेल ग गाय? काढले नाही का काढले, व्हिडिओ काढले, पण 5 पायाची कशी असेल काय ते आता जेवायलाच नाही. मित्रांनो, आता संध्याकाळच्या 5:30 वाजून गेले आहेत आणि आता भाग्यश्री जस्ट आलेले बघा. आता आम्ही जाणार आहे. ते आम्ही तुला का सांगू, तू पळच कशी सुटली. हिचा व्हिडिओ काढतो म्हणून हे लगेच पळ सुटले हसत हसत. मला आमंत्रण आलं की सरांकडून. हा अगं रुक्मिणी आत्ता झोपीतनं उठून आले जस्ट. आणखीन झोपीतच आहे बिचारी. भाग्यश्री, तुझा आज स्पर्धा होती ना, काय झाली? मग तू ही घेऊन गेलती की? अगं तिनं रांगोळी घेऊन गेली, स्पर्धा आहे म्हणून, आणि आता नाही म्हणते. बरं चुलती का? वरची पण आम्ही रांगोळी काढली. रांगोळी काढली ऐक, आणि आम्ही शाळा सुटली. संदेश इकडे तिकडे झाले. घेतल्या असे म्हणजे पुढे पडलेले ना, घेतल्या पुढे कशा 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 त्या रांगोळी समजायच्या पडल्या. आणि तुला किती नंबर आला? 2 नंबर आला. रांगोळी 1 नंबर कोणाचा आला? कोणाचे पोरगी सांग का? अध्यक्षाचे. अध्यक्षाची पोरगी आहे वय. 1 नंबर आला वय तिचा. या बाय, काय आलं? राजा माझ्याकडे आला आला. राजा माझं चाणा पिल्लू. आणतंय राजा बाळाला आता. नाही राजा पिल्लू. राजा बाय मम्मी, तुला यायचंय शाळेत 8ला. तुला शाळेत यायचं 8ला. मी जाऊन 7ला. मित्रांनो, आज आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तुम्हाला कोटी शुभेच्छा. मित्रांनो, भाग्यश्री उद्यासाठी कपडे धुवायला लागली. शाळेत नवीन कपडे नाही दिली, ही जुनीच घालायची म्हणली है ना. अरे पण तसं नाही रे. 5-10 मिनिटासाठी. 5-10 मिनिटासाठी वय. गणवेश फक्त 5-10 मिनिटासाठी. मग कशाला नवीन आहे का नाही? कारण की काय सांग का, हो परत शाळेत गेलं हीच घालून जायचा. परत गेलं काका ती घेणार राष्ट्रगीत. बाया पण तिथल्या शाळेत भेटत होता की जर वेळेसच. पण तिथल्या शाळेत घालायला लागत होता भाऊ. आता भाग्यश्रीला जी साडी आहे ती उद्या तिथं गेल्यानंतर घालणार आहे आणि ही जाताना ही गणवेश घालून जाणार आहे. उद्याची चांगली तयारी चालू आहे. वातावरण पण किती छान झालंय. वातावरण. पप्पा आले आमच्या कामावनं. आता सगळेजण खायला बसलेत संध्याकाळचं. असं करतात झालं बाय वय. त्याला झोपच वाटत नाही. बाय तेवढं झोपलंय. लाड नाही म्हणते त्या दिवशी पण. बघा मित्रांनो, मम्मी इथं भाजी नीट करते, पप्पा भाजी घेऊन बसलेत. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता बघा भाग्यश्री पण जेवण करते, माझं जेवण झालंय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.